बातमी आहे नारायणगाव वारुळवाडी येथून। महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 8 मार्च रोजी श्रीमती SR केदारी बालक मंदिर मध्ये पालक शिक्षक संघ आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शाळेचे चेअरमन अरविंद भाऊ मेहर, सदस्य मोनिकाताई मेहर मॅडम, रमा मेहर मॅडम व अमृता मेहर मॅडम उपस्थित होत्या। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। उपस्थित मान्यवरांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी खास विद्यार्थी व त्यांचे महिला पालक यांनी एकत्रितपणे सुंदर नृत्य सादर केले। तसेच काही पालकांनी स्त्री जीवनावर आधारित कवितांचे वाचन केले, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। तर काही महिला पालकांनी जागतिक महिला दिनाची माहिती सांगितली। या कार्यक्रमास महिला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन अरविंद भाऊ मेहर, सर्व सदस्य, मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका रत्ना डुमरे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, महिला पालक वर्ग आणि विद्यार्थी व पत्रकार बंधू उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती राजगुरू मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले। या दुर्गा देवीचं वर्णन केले आहे। त्या दुर्गा देवीचा आविष्कार आजच्या स्त्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सकारात्मक ऊर्जेने भरलेली, स्वतःहून नवीन मला आकार देणारी, आयुष्यातील सुखदुःखांचा आणि अर्थात अपेक्षांचा समतोल सांभाळणारी आजची स्त्री। 8 मार्च 1857 मध्ये न्यूयॉर्कमधील शिलाई काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर होत असलेल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला। पण एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। आपला समाज अजूनही पुरुष प्रधान आहे, आजही पुरुषाला दिवा असतो। पण एक अशी गोष्ट सांगायची सर्वसामान्य स्त्रीची की जिला आधी 2 मुली होत्या आणि तिसऱ्यांदा तिला अपेक्षा होती की मुलगा होईल, पण तसं काही झालं नाही। त्यांना तिसरी मुलगी झाली। मग तिच्या मिस्टरांनी तिला सांगितलं की तू का काय करायचंय, तिसऱ्या मुलीला जर यायचं तर तू एकटी दोघी येऊ। मग तिला खूप विचार केला,